नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी एक माझी सक्सेस स्टोरी सांगणार आहे. ही सक्सेस स्टोरी गेल्या वर्षातली आहे. ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये मी एका अशा ठिकाणी फिरायला गेले होते आणि माझा प्रवास कसा झाला, जे माझं स्वप्न होतं, तर त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि व्हिज्युअलायझेशनच्या थ्रू मी ही माझी ट्रिप असेल किंवा जो प्रवास असेल तो मी मॅनिफेस्ट केला होता. आणि हे इतकं सुंदर मॅनिफेस्टेशन होतं, कारण मी स्वप्नातही कधी असा विचार केला नव्हता की मी असं काहीतरी मॅनिफेस्ट करेन. कारण मला हे खूप वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये होतं की मला असा प्रवास करायचा आहे. आणि ती सक्सेस स्टोरी मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की तुम्हाला तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला हवा आणि तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता येतात. यावर तुमचा गाढ विश्वास, बिलीफ असणं किती गरजेचं आहे हे याच्यातून तुम्हाला समजेल. याच्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील, त्यांनी 60 वर्षापूर्वी विमानातून प्रवास केला होता. तो प्रवास अगदी छोटा होता, पण तो त्यांनी केला होता. आणि मला माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये विमानातून प्रवास करणारे ते एकमेव असे होते, माहेरच्या फॅमिलीतून. आणि मला खूप इच्छा होती ते ऐकल्यानंतर, की मला आतून विमान कसं असतं आणि ते विमानात बसल्यानंतर आपण किती उंच जातो. तिथून खालचं जो काही म्हणजे दृश्य आहे ते बघणं किंवा आतमध्ये बसल्यानंतर किती छान फील होतं. आपण इतक्या उंच आकाशामध्ये भरारी घेतोय, तर किती छान वाटतं ते. तर हे माझं स्वप्न होतं. मला विमानातून प्रवास करायचा होता. तुम्हाला कदाचित असं वाटेल, की ही इतकी मोठी गोष्ट नाहीये किंवा हे मॅनिफेस्टेशन इतकं मोठं नाहीये, पण ते माझ्यासाठी खरंच मोठं आहे. कारण मी सामान्य फॅमिलीतून येते. तर माझ्यासाठी ते फार स्वप्न मोठंच आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. माझी खूप वर्षापासून एक इच्छा होती, की मला विमानातून प्रवास करायचा होता. आणि ते काही शक्य नव्हतं. कारण मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमधनं येते, तर तिथे हे शक्यच नव्हतं. कारण आम्ही सामान्य लोकं, त्यामुळे ते शक्य नव्हतं तो विमानातून प्रवास वगैरे. माझ्या आजोबांकडनं जेव्हा मी ऐकलं होतं, की त्यांनी ते प्रवास केला होता, तर तेव्हापासून मला क्युरिओसिटी होती किंवा आपण जेव्हा मूव्हीमध्ये बघतो ना, विमानातनं जो प्रवास केला जातो, तर आतमधलं चित्रीकरण असेल किंवा विमानातून बाहेरचं जे काही त्यांनी चित्रीकरण केलेलं असतं, ते ढग वगैरे किंवा वरचं ते पाहून एक क्युरिओसिटी आणि एक इच्छा होती. पण ते काही शक्य झालं नाही. आणि त्यामुळे तो विचार तिथेच संपला. पण जेव्हा मी लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर, हा प्रवास सुरू झाल्यानंतर मी विचार करायला लागले ह्या गोष्टीचा, की माझं ते स्वप्न पूर्ण करण्याबाबतीत. तर मी त्याच्यासाठी व्हिज्युअलायझेशन टेक्निक मी यूज करायचं ठरवलं. आणि त्याच्यासाठी मी व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा वापर करायचा ठरवला. माझा भाऊ एअरपोर्टवरतीच आहे जॉबला. तो CSFमध्ये आहे, सेंट्रल पोलीस. पण त्यानेही कधी अजूनपर्यंत विमानातून प्रवास केलेला नव्हता. भलेही तो तिथे एअरपोर्टवरती जॉबला असला तरी देखील. मग मी तरी काय लांबचीच गोष्ट आहे. पण इच्छा असेल ना, तर काहीही अशक्य नाही. हे म्हणतात ते अगदी खरं आहे. तर मी व्हिज्युअलायझेशन करायचं ठरवलं. जेव्हा आपण मूव्ही बघतो ना, तर एखाद्या मूव्हीमध्ये विमानातला आतला जो भाग दाखवला जातो ना, तर तोच मी व्हिज्युअलाइज करायचा ठरवला, की मी तिथे आहे स्वतः. तर त्याप्रमाणे मी जेव्हा हे टेक्निक करायला सुरुवात केली, तर तेव्हा तर पहिल्यांदा मी ती गोष्ट एकदम फिक्स केली, की मला कोणत्या प्रकारे कसं व्हिज्युअलाइज करायचं आहे, कसं बघायचं आहे ते चित्र. ती मूव्ही माझ्या माइंडमध्ये किंवा माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठी मी कोणत्या प्रकारे हे करायचं आहे. तर ती टेक्निक करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारे नाही करायचं आहे. तुम्ही आज जे ठरवलं ना, तर तुम्ही ते लिहून काढा, की तुमची मूव्ही काय आहे? तुम्ही काय बघताय? व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही काय बघणार आहात? म्हणजे आज तुम्ही वेगळं आणि उद्या वेगळं असं नाही बघायचं आहे. तुम्ही एकच जो तुम्ही सीन क्रिएट केलेला आहे किंवा तुम्ही मूव्ही क्रिएट केलेली आहे, तीच तुम्ही मूव्ही रोज बघायची आहे. तर मी ते लिहून काढलं होतं, की आपण जेव्हा मूव्ही पाहत असतो, तेव्हा त्यातले जे सीन असतात, तर ते मी ते व्हिज्युअलायझेशनसाठी वापर करायला सुरुवात केली. तर मी एक माझं विश ज्या पद्धतीने मला पाहिजे व्हिज्युअलायझेशन, जो सीन मला पाहिजे त्याप्रमाणे मी तो पहिल्यांदा आधी लिहून घेतला, की तो मला कसा क्रिएट करायचा आहे. तर मी विमानात जाते वेळी किंवा गेल्यानंतर तिथे बसल्यानंतर विमानात जी माझी उत्सुकता होती किंवा जी माझी क्युरिओसिटी होती किंवा जो मला आनंद होता किंवा जे मला फील होत होतं, ते मी फील करायला चालू केलं. तर विमानामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपण कुठे जातो, एअरपोर्टवरती जातो. तर तिथे तिकीट मी माझं पासपोर्ट असेल, विजा असेल, जे काय असेल, तर मी तिथे ते सबमिट केलंय. तिथे ते चेकिंग चाललंय. त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला नॉर्मल मूव्हीमध्ये बघून आपल्याला माहिती असतात ना, तर त्याच गोष्टी मी रिक्रिएट करण्यासाठी त्या लिहून काढल्या. त्याच्यानंतर मी जेव्हा तिथे गेले, विमानामध्ये गेल्यानंतर मी माझी जी सीट होती बुक केलेली, तिथं बसलेली आहे. त्याच्यानंतर मी तिथे कॉफी प्यायलेली आहे. मी तिथं बसलेले आहे. बसल्यानंतर मी
खिडकीतून बाहेर बघते, म्हणजे विमानाच्या खिडकीतून मी बाहेर बघते आणि आतमधले जे प्रवासी आहेत किंवा आतमधलं जे वातावरण आहे, आतमधलं जे काही गोष्टी आहेत ज्या मी बघितलेल्या होत्या मूव्हीमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये, तर त्या गोष्टीचा मी पुरेपूर वापर इथे केला व्हिज्युअलायझेशनच्या टेक्निकसाठी आणि ते मी सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठी त्याला इतक्या प्रकारे छान ते मी प्रेझेंट करायला लागले किंवा त्या इमोशनमध्ये मी त्या गोष्टी फील करायला लागले. आणि त्याच्यानंतर मी अजून एक गोष्ट केली, की तिथे मी असं बघितलं होतं, की आतमध्ये तुम्ही कॉफी किंवा चहा किंवा स्नॅक्स वगैरे किंवा ड्रिंक काही तुम्हाला तिथं मिळतं. तर मी कॉफी मागितली होती, ऑर्डर केली होती. तर त्यांनी मला ती कॉफी आणून दिली होती आणि मी ती कॉफी प्यायली होती. त्याच्यानंतर बाहेर आतला जो गोंधळ चालू होता किंवा शांतता होती किंवा जे काही चालू होतं त्या एअर होस्टेसचं येणं-जाणं किंवा अनाउन्समेंट वगैरे चालू होती. त्याच्यानंतर जेव्हा आपण उड्डाण करतो किंवा नंतर लँडिंग करतो त्यावेळची परिस्थिती किंवा त्याच्यानंतर बाहेरचं जे असतं आपण वरती उंचावर गेल्यानंतर जेव्हा आपण विमानाच्या अ, स त्या जी विमानाची जी खिडकी असते त्या एरोप्लेनची जी खिडकी असते, तर तिथे मी बसले होती आणि म्हणजे माझ्या व्हिज्युअलायझेशनमध्ये मी तिथं बसली होती आणि बाहेरचं दृश्य मी बघत होते, की बाहेर कसं दिसतं. म्हणजे कापसाचा पुंजका असतो ना, तसा ढगांचा पुंजका होता. एकदम असे पांढरे शुभ्र ढगांचे पुंजके होते आणि निळंशार असं आकाश दिसत होतं. त्यातून आपण जेव्हा लँडिंग करत असतो ना, तेव्हा छोट्या-छोट्या मोठ्या इमारती पण छोट्या-छोट्या इमारती भासत होत्या. परत हिरवळ वगैरे सगळं ज्या गोष्टी जसं मी व्हिज्युअलाइज करत होते ना, तसं त्या मी फील करत होते. अगदी एक्साइटमेंट होती किंवा क्युरिओसिटी होती, आनंद होता आणि खूप छान फिलिंग होतं. ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते आणि मी हे रोज करत होते आणि त्याच्यासोबत मी अफर्मेशनसुद्धा जोडत होते, की मला किती छान वाटते, मी विमानातून प्रवास करते किंवा मला जिथे जायचं आहे ते मी गोष्टी कशा करते वगैरे हे सगळं. त्यामुळे मला इतकं छान त्या गोष्टी फील व्हायला लागल्या आणि काही महिने गेले, मला वाटतंय साधारण 2.5 महिने गेले असतील आणि माझे मिस्टर मला म्हणाले, की आपण कुठेतरी बाहेर जायचं आहे ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये आणि माझे एक मित्र आहेत, तर त्यांची फॅमिली आणि आपली फॅमिली असं आपण जायचं आहे. म्हणजे आमची मुलं आणि आम्ही दोघं आणि ते दोघे आणि त्यांची मुलं असं आमचं दोन्हीकडची ही फॅमिली जाणार होती. आणि अ, मला हा शॉक बसला कारण जेव्हा मला समजलं की आपण विमानातून प्रवास करणार आहोत, तर मला इतका आनंद झाला म्हणून सांगू मी, की मी माझ्या घरातल्या लोकांना हे काही बोललेलं नाहीये. कारण मी अ, 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 हे टेक्निक वापरले किंवा मी ह्या गोष्टीसाठी मॅनिफेस्ट माझं जे चालू होतं, ते मी काही बोलले नव्हते ह्या लोकांना. तर ते मला इतकं आनंददायी वाटत होतं, इतकं छान वाटत होतं. माझं माझं जे स्वप्न होतं ते मी सत्यात उतरण्यासाठी जी प्रोसेस चालू होती त्याचा आनंद घेत होते आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही भुवनेश्वरला जायचं ठरलं त्यांचं आणि आम्ही विमानातून प्रवास केला. जसं सेम मी बघितलं होतं, सेम अगदी तसंच. फक्त माझ्या प्रवासामध्ये मी कुठे जाणार हे मी पाहिलं नव्हतं. मला फक्त विमानातून प्रवास करायचा होता आणि मी एंड रिझल्ट बघितला त्याच्यामध्ये. मला रिझल्ट पाहिजे होता तो मी बघितला. अ, असं नाही की फक्त मी जाणार आहे, ठरवणार आहे किंवा कुठे जायचं आहे किंवा ती प्रोसेस चालू आहे असं नाही. मी विमानातून बसलेली आहे. मी त्याचा आनंद घेते. तिथली कॉफी पिते, तिथली चहा पिते किंवा तिथलं वातावरण, तिथलं बाहेरचं दृश्य काय आहे, आतलं दृश्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये बघत होते आणि सेम तशाच्या तशा गोष्टी माझ्या बाबतीत घडायला लागल्या. आम्ही एअरपोर्टवरती गेल्यानंतर ते चेकिंग वगैरे होतं, त्या सगळ्या गोष्टी आतमध्ये गेल्यानंतर वेटिंग मध्ये तिथं बसल्यानंतर नंतर जेव्हा आम्ही विमानामध्ये प्रवेश केला आणि मला असं वाटलंच नव्हतं, की मी पहिल्यांदा जाते. मला असं वाटत होतं, की मी खूप वेळा गेलेली आहे आणि मी परत एकदा जाते असं मला फील झालं. पण मी पहिल्यांदा जात असल्यामुळे मी त्याचाही आनंद घेतला. कारण मी जरी व्हिज्युअलायझेशनमध्ये खूप वेळा गेलेली असले, तरी प्रत्यक्षात मी पहिल्यांदाच तिथे जात होते. त्यामुळे जी काही होतं ना, की इकडे-तिकडे बघणं किंवा त्या सगळ्या गोष्टी नजरेत साठवून ठेवणं, डोळ्यात साठवून ठेवणं, भारावून जाणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग मी आतमध्ये गेल्यानंतर मला खिडकीच्या साईडलाच मला बसायला मिळालं. तर मी तिथे बसल्यानंतर सेम सगळ्या गोष्टी, सेम सगळी प्रोसेस चालू होती आणि मला बाहेरचं दृश्य तसंच पाहायला मिळत होतं. ते कापसाचे पुंजके असल्यासारखे ढगांचे पुंजके आणि उंच वरती जे फील होत होतं आणि मला अजिबातही पोटात गोळा येणं किंवा भीती वाटणं असं काहीच झालं नाहीये. म्हणजे नॉर्मली पहिल्यांदा आपण जर विमानातून प्रवास करत असू, तर आपल्याला भीती वाटते. भलेही तो कितीही वेळाचे प्रवास असू देत, पण आपल्याला ती पहिल्यांदा बसल्यानंतर भीती वाटते. पोटात गोळा येतो. उड्डाण करते वेळी, लँडिंग म्हणजे काही करते वेळी आपल्याला पोटात भीतीचा गोळा येतो. पण तसं काहीच झालेलं नाहीये. मला असं वाटत होतं, की मी प्रवास केलेला आहे याआधी. त्यामुळे मला तसं काहीच वाटलेलं नव्हतं. आणि मी एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर तिथे कॉफी फार महाग असते. पण माझं जे व्हिज्युअलायझेशन मी बघितलं होतं ना, तर ते मला पूर्ण त्याचप्रमाणे जगायचं होतं. त्यामुळे मी ते ऑर्डर केलं. खरं तर तशी काही गरज नव्हती कारण आम्ही भुवनेश्वरला पोहोचणारच होतो. आम्ही
पुण्यामधनं निघालो होतो. कोल्हापूरवरून पुण्याला गेलो होतो आम्ही आमच्या गाडीतून, फोर व्हीलरमधून आणि तिथे गाडी लावून आम्ही जाणार होतो विमानातून. तर तशी काही गरज नव्हती. आम्ही खाऊन पिऊनच वगैरे बाहेर पडलो होतो त्या टायमिंगला. पण मला ते माझं व्हिज्युअलायझेशन जे मी बघितलं होतं, ते मला तसंच्या तसं जे थोडंफार राहिलं होतं, तेही मला पूर्ण करायचं होतं. मी कॉफी मागवली. मी एकटीनंच ती पिली आणि त्याचा आनंदही घेतला विमानातून कॉफी पिण्याचा आणि प्लस बाहेरचं सगळं दृश्य, आतलं सगळं दृश्य मी ते रेकॉर्डिंगसुद्धा केलं आणि मी त्याची मजा घेतली. इतकं छान फील होतं. त्याच्यानंतर आम्ही भुवनेश्वरला गेल्यानंतर तिथेही खूप काही गोष्टी अशा केल्या, ज्या मी यापूर्वी केल्या नव्हत्या. म्हणजे फक्त मी बघितल्या होत्या मूव्हीमध्ये वगैरे, पण मी त्या प्रत्यक्षात कधी केल्या नव्हत्या. तर त्याही मला करायला मिळाल्या आणि खूप छान मस्त एन्जॉय केला. येतेवेळी पण पण आम्ही परत विमानातून प्रवास केला. तेव्हा देखील मी चहा मागवला होता आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त वाटलं आणि असं वाटलं की हो, स्वप्न पूर्ण होतात. फक्त तुम्ही बघितलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजेत. त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्या गोष्टी घडण्यासाठी त्याच्यामध्ये जगलं पाहिजेत. जिवंतपणा आणला पाहिजेत, इमोशन घातलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे फार महत्त्वाचं आहे. हो, स्वप्न पूर्ण होतात. मी तुम्हाला गॅरंटेड सांगते, स्वप्न पूर्ण होतात. कारण हे माझं इतकं छान हे सेकंड माझं हे आहे मॅनिफेस्टेशन. फर्स्ट तर इतकं छान आहे, पण हे सेकंड माझं असं होतं, की जे मला अगदी म्हणजे लगेच मला त्याचा रिझल्ट मिळाला. यासाठी मी खूप दिवस पुढचे मी युनिव्हर्सचे मी आभार मानले. कारण हे माझं एक म्हणजे मी एक असंच म्हणजे काहीच पुढे पाठीमागे ठरलं नव्हतं. कुठे जायचं, कधी जायचं किंवा असं कधी जायला भेटेल हा सुद्धा कधी विचार नव्हता. आणि मी त्या गोष्टी व्हिज्युअलायझेशन करायला, अफर्मेशन द्यायला स्वतःला आणि त्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला आणि ते ठरायला आणि आम्ही विमानातूनच प्रवास करायला आणि विमानातूनच परत यायला, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अमेझिंग होत्या. तर तुम्ही ह्या गोष्टींवरती जितका जास्त गाढ विश्वास ठेवाल, तितकाच त्या लवकर तुमच्या आयुष्यामध्ये एंटर करतात. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला पहिल्यांदा काय पाहिजे ते आधी ठरवा. मी तेच केलं होतं. आधी मला कशाप्रकारे कारण मी फक्तच असं मनाने ठरवलं असतं ना, मला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, तर मी आज एक वेगळं केलं असतं, उद्या एक वेगळं केलं असतं, परवा एक वेगळं केलं असतं. तर तसं न करता मी त्याला एक अ, म अनुक्रमणिका असते ना, तशा पद्धतीने मी ते ठरवलं होतं, की मी आधी काय करणार आहे, त्याच्यानंतर मी काय झालंय, त्याच्यानंतर काय झालं, हे एका पाठोपाठ मी ते तयार करून मी ती स्टोरी मी बनवून एका पेजवरती लिहून मी ती वाचून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी ती व्हिज्युअलायझेशन करायला चालू केलं होतं. त्यामुळे हा अनुभव फार अमेझिंग होता आणि हो, स्वप्न पूर्ण होतात. तर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. व्हिज्युअलायझेशन करायचं आहे ना, तर तुम्ही अगदी छोटी-छोटी गोष्ट मॅनिफेस्ट करायला सुरुवात करा. कारण मी यापूर्वी पण छोट्या-छोट्या गोष्टी मी मॅनिफेस्ट केल्या होत्या. त्यामुळे हे थोडंसं माझं मोठ्या रूपातलं होतं आणि तर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा आणि ज्यांना कुणाला तुम्हाला हा व्हिडिओ पाठवा असं वाटत असेल, तर तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि विश्वास ठेवा तुमच्या स्वप्नांवरती. विश्वास ठेवा युनिव्हर्सवरती. थँक यू. थँक यू सो मच.